आज आपण बनवलं आहे राशनच्या तांदळापासून खिचडी भात. चला तर मग कुकर तापला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झालं आहे, त्यामध्ये आपण मोहरी टाकू. जिरे, शेंगदाणे, हळद, मीठ, काळा मसाला, हळद, मीठ टाकून चांगलं फ्राय करून घेऊ. चांगलं परतून देऊ. मग यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. फ्राय होईल चांगली. वाटाणे आणि बटाटे ते पण टाकून देऊ. कोबी, आता त्यात पाणी टाकून घेऊ. इथं तांदूळ घेतलेले आहे आपण. आमची राशनचेच तांदूळ आहे हे. त्यामध्ये आपण तूर डाळ पण टाकणार आहोत. खिचडीमध्ये तूर डाळ चांगली लागते. हे धुवून आपण टाकून देऊ शिजायला. तांदूळ धुवून आणले आपण, ते टाकून घेऊ याच्यात. गावाकडे जे अवेलेबल आहे ते सर्व टाकलेलं आहे. कोबीचा पत्ता वगैरे, अजून बरंचसं कोणी खिचडीमध्ये बरंच काही काही व्हेजिटेबल टाकतात. आमच्याकडे जे अवेलेबल आहे गावामध्ये ते सर्व टाकलेलं आहे. आता याला छान शिजून देऊ. भिजलेली सोयाबीन पण ॲड केली आहे यामध्ये. आपला खिचडी भात रेडी आहे. 5-10 मिनिटात होऊन जाईल.